श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचे अनुसंधान कसे ठेवावे? ज्या गोष्टीचे अत्यंत प्रेम आहे तिचे अनुसंधान मनुष्याला आपोआप राहते. ते इतके टिकते की ते अनुसंधान मला आहे ही जाणीवही राहत नाही. अनुसंधान ठेवतो असे म्हणताना मी त्याच्याहून वेगळा असतो आणि प्रेमाचे जे अनुसंधान असते तिथे मी एकजीवच होतो. आपण कितीही गडबडीत असलो तरी वाटेने जात असताना आपल्या नावाने कुणी हाक मारली की आपण वळून पाहतो. हे आपले अनुसंधान आहे, कारण या देहावर आपले इतके काही प्रेम आहे की मी त्याच्याहून वेगळा नाहीच. असे देहाचे अनुसंधान कसे ठेवावे हे सांगावे लागत नाही. देहाचा विसर पाडा म्हणून सांगावे लागते. देहाचे स्मरण ठेवा म्हणून नाही सांगावे लागत. आम्हाला भगवंताचे अनुसंधान ठेवायचे आहे. हा एक प्रकारचा अभ्यास आहे. भगवंताचे प्रेम वाढले तर अनुसंधान टिकेल. परीक्षा पास होण्याकरिता जसा अभ्यास करावा लागतो तसा भगवंताचे प्रेम वाढविण्याकरता अभ्यास करणे जरूर आहे. यासाठी जे जे काही मी करीन ते मी भगवंताच्या साक्षीत्वाने करतो आहे ही जाणीव ठेवून करायला पाहिजे. आज आम्हाला नाना तऱ्हेचे उद्योग करावे लागतात. प्रपंच म्हटला म्हणजे किती गोष्टी कराव्या लागतात. त्या सगळ्या गोष्टी करीत असताना भगवंताचे स्मरण ठेवून करणे हे आपले खरे कर्तव्य आहे. सर्कशीमध्ये आपण पाहतो ना, वाघ, सिंह, घोडे, हत्ती काय जे प्राणी असतील ते खेळ खेळतात. घोडा कसा सुंदर नाचतो असे आपण म्हणतो, पण त्या घोड्याचे लक्ष प्रेक्षकांकडे नसते. त्या घोड्याचे, त्या वाघाचे, त्या सिंहाचे लक्ष आतमध्ये चाबूक उगारणारा जो मनुष्य असतो त्याच्याकडे असते ना. प्रेक्षक काय म्हणतील ते तो प्राणी पाहत नाही आणि आपण काय करतो? भगवंत काय म्हणेल हे पाहतच नाही. जग काय म्हणेल हे पाहतो. हे जर आम्ही सोडले ना तर भगवंताला काय हवे आहे हे आम्हाला बरोबर कळेल. भगवंताचे स्मरण ठेवून कर्म केल्याने त्याला काय हवे तेच आमच्या हातून घडेल. त्याचे संधान न सोडता कर्म करणे हे अनुसंधानाचे लक्षण आहे. हे कशाने होईल? अत्यंत प्रेमाने होईल. एक बाई नुकतीच बाळंत होऊन सासरी आल्यावर तिने मूल पाळण्यात निजवले आणि मागच्या परसामध्ये ती भांडी घाशीत होती. ते मूल थोडेसे कुठे रडले. घरात पुष्कळ माणसे होती, कुणाला ऐकू नाही गेले. ती पोरगी मात्र धावत पाळण्यापाशी आली आणि मूल उठलेले दिसते आहे असे म्हणाली. काम करताना तिचे कान जसे पाळण्याकडे होते तसे प्रपंच करताना आपले लक्ष मात्र भगवंताकडे असले पाहिजे. याचे नाव अनुसंधान. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. अखंडमुखी राम नाम असावे आत अनुसंधान. देहाने करावे प्रपंचाचे काम. श्रीराम जय राम जय जय राम. गुरुदेव दत्त. श्री नरसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराज जिथे असत तेथील सर्वांना या परमात्मा स्वरूपाने 2 शब्द आपल्याशी बोलावेत किंवा आपली विचारपूस करावी असे वाटत असे. दत्त महाराजांचा मितभाषी असा स्वभाव. तेव्हा त्यांनी कोणाची क्षेमकुशल चौकशी करताच त्या मनुष्याला आकाश ठेंगणे होई. गुरुचरित्रात अनेकांचे भाग्य मात्र थोर होते. सायनदेव, गंगानुज, तंतुक या सर्वांशी महाराजांनी अगदी भरभरून केलेल्या संवादाचा उल्लेख आहे. गाणगापूरच्या मठात महाराज बसलेले असताना त्रिविक्रम भारती 2 मदोन्मत्त विप्रांना घेऊन आले. ते विप्र महाराजांना म्हणू लागले की शास्त्रार्थ चर्चा करा, अन्यथा जयपत्र द्या. वेदशास्त्रादी व्याकरण चर्चा करू म्हणती विप्र.
अनेकदा सांगून ब्राह्मण आपला हेका सोडेनात. तेव्हा त्यांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने तेथून जाणाऱ्या एका मनुष्यास गुरु महाराजांनी बोलावणे केले. महाराजांनी बोलावून आपला वृत्तांत विचारला. याचे त्या मनुष्याला इतके अप्रूप वाटले की म्हणाला, त्वा कृपाळू गुरुमूर्ती म्हणोनी पाचारिले प्रीती, आपणा झाली उद्धारगती, म्हणोनी दंडवत नमन करी. अहो महाराज, आपण हाक मारलीत आणि बोलावून घेतलेत, उद्धार झाला. गाणगापूरला महाराज सकाळी संगमावर जात आणि अनुष्ठान संपवून मध्यान्हकाळी परत येत. वाटेत असलेल्या शेतात एक शेतकरी नित्य नमस्कार करीत असे. महाराज काही बोलत नसत. नमस्काराचा स्वीकार करून पुढे जात. ऐसे किती एक दिवस होता. संयम हा भक्ती मार्गात अति आवश्यक आहे तसा. महाराजांकडून प्रतिसाद मिळत नाही म्हणून निराश न होता याची भक्ती वाढलेली आहे. आज ना उद्या महाराज निश्चितपणे माझा उद्धार करतील. येणे विधी बहुकाळ क्रमिती. बराच काळ लोटला आणि उद्धाराची वेळ आली. महाराजांनी विचारले, कागा तू कष्टतोसी, नमन करीसी येऊन या. महाराजांबरोबरचे संवादाचे भाग्य ज्यांच्या नशिबात होते ते धन्य होत. शेतकऱ्याला परमात्मा स्वरूपाची ओळख होती. म्हणाला, तू समजता प्रतिपाळीसी. अहो महाराज, सामान्य म्हणून माझी उपेक्षा करू नका. दत्त महाराज कोणाचीही उपेक्षा करीत नाहीत. उद्धाराची वेळ मात्र यावी लागते. श्री गुरुदेव दत्त. अभय आचार्य. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.